नवी मुंबईत नियमांचं उल्लंघन करून छमछम सुरूच आहे। अधिवेशन कालावधीत बंद असलेले डान्स बार पुन्हा सुरू करण्यात आले। कळंबोली येथील तारा डान्स बारचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलिसांना हप्ते देऊन हे डान्स बार सुरू असल्याचा आरोप आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात खरतर डान्स बार प्रकरणावरून कारवाईचा इशारा देखील दिला होता। 3 पेक्षा जास्त वेळा उल्लंघन झाल्यास कायमचं बंद करण्यात येईल असाही इशारा दिला होता। तरीही नवी झोन 3 चे पोलीस उपायुक्त यांचे आणि पोलीस प्रशासनाचे नवी मुंबईतील या डान्स बारकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। अशा अवैध धंद्यांना परवानगी देतं कोण असा सर्वात मोठा प्रश्न आहे। वारंवार लोकशाही मराठी या गोष्टी समोर आणतीये, मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाहीये। याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा डान्स बारने डोकं वर काढलेलं आहे। नियमांचं उल्लंघन करून सर्रासपणे डान्स बार सुरू पाहायला मिळतात। यामध्ये नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळतंय। जर आपण स्क्रीनवर जो व्हिडिओ पाहतोय तो झोन 3 मधील कळंबोली पोलीस स्टेशन परिसरामध्ये जो तारा डान्स बार आहे त्यामधला आहे, आणि दुसरा जो व्हिडिओ पाहायला मिळतोय तो आहे शिरवणे येथील रेड रोज बार मधील आहे। आणि यामध्ये अश्लील चाळे करून हावभाव करून प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं। आपल्याकडे असे देखील व्हिडिओ आहेत का ते आपण प्रेक्षकांसमोर दाखवू शकत नाही आहेत। आपण जर पाहिलं गेलं तर कळंबोली या ठिकाणी आहोत आपण सध्या, आणि याच पोलीस स्टेशनच्या आवारामधील तारा हा डान्स बार आहे। यामध्ये आपण पाहिलं गेलं तर अश्लील हावभाव पाहायला मिळतात। आणि यामध्ये जर झोन 3 चे उपायुक्त असतील किंवा मग पोलीस प्रशासन असतील यांचं सर्रासपणे याकडे दुर्लक्ष होतंय का? जर पाहायला गेलं तर लोकशाही मराठीकडे या सर्व व्हिडिओ जर येत असतील तर पोलीस प्रशासनाकडे, नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे या सर्व गोष्टी का पोहोचत नाही, किंवा मग त्यांच्याकडे पोहोचून सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष केले का, असे अनेक प्रश्न पाहायला मिळतंय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरनामा। कोणत्याही नवी मुंबईतील कोणत्याही लेडीज डान्स बारला नोकरनामा आतापर्यंत दिला गेला नसल्याची धक्कादायक माहिती ही एक्साइज डिपार्टमेंटने आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे नोकरनामा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे नियमांचं खरोखर या ठिकाणी उल्लंघन केलं जातंय का, किंवा मग सर्रासपणे कोणाचं तरी या ठिकाणी वरदहस्त आहे का, किंवा मग पोलीस यावर कठोर कारवाई का करत नाही आहेत, असे अनेक प्रश्न सध्या या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आता या सर्वच अनियमिततेवर किंवा मग अवैध धंद्यांवर योग्य पद्धतीने कठोर कारवाई करून हे सर्व बंद करावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। व्हिडिओ चॅनल सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। कोणालाही लायसन्स डान्स बारचा नाही, आता ऑर्केस्ट्रा बारचा लायसन्स आपल्याकडे आहे। त्याचे काही नियम आपण केलेले आहेत की ज्या नियमांमध्ये ती जागा किती असली पाहिजे, कोणालाही पैसे उडवता येणार नाही, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे पैसे उडवले तरी त्याला गुन्हा समजला जाईल असं आता आपल्या कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात, तरी देखील आपण जे सांगता ती वस्तुस्थिती तपासण्यात येईल। आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे। पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे। त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय। आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत। डान्स बारला कायद्याने बंदी आहे, कुठेही त्यांना परवानगी नाहीये, पण चोरून लपून जर असं कुठे होत असेल आणि कोणी निदर्शनास आणून दिलं तर मला त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।